एकलव्य. गुरु द्रोणाचार्य कौरव पांडवांचे गुरु होते. त्यांची कीर्ती चौफेर पसरली होती. त्यामुळे लांबून लांबून विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला येत असत. असेच एक दिवस भिल्ल राजाचा मुलगा एकलव्य त्यांच्याकडे आला. तो खूप हुशार आणि चलाख होता. धनुर्विद्या शिकण्याची त्याची इच्छा होती. आपण महान धनुर्धर व्हावे असे त्याला वाटे. म्हणून तो गुरु द्रोणाचार्यांकडे आला आणि धनुर्विद्या शिकण्याची आपली इच्छा त्याने व्यक्त केली. द्रोणाचार्यांनी त्याला विचारले, हे मुला, तू कोण आहेस? तुझे नाव काय आहे? तू इथे कशासाठी आला आहेस? त्यावर एकलव्य नम्रपणे म्हणाला, मी भिल्ल कुमार एकलव्य आहे. मला धनुर्विद्या शिकण्याची खूप इच्छा आहे. आपण मला आपला शिष्य करून घ्याल का? द्रोणाचार्य म्हणाले, मी क्षत्रियांशिवाय दुसऱ्या कोणालाही धनुर्विद्या शिकवत नाही. बिचारा भिल्लकुमार निराश होऊन परतला. इकडे द्रोणाचार्यांनी एक दिवस राजकुमारांची बालकौरव पांडवांची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका झाडावर लाल डोळ्याचा एक पक्षी ठेवला. एकामागून एक राजकुमार आले, पण कोणीही पक्षाचा डोळा छेदू शकले नाहीत. शेवटी अर्जुनाची पाळी आली. गुरुजींनी त्याला अनेक प्रश्न विचारले, पण अर्जुनाने एकच उत्तर दिले, गुरुजी, मला फक्त पक्षाचा एकच डोळा दिसत आहे. मला दुसरे काहीही दिसत नाही. त्याच्या उत्तराने गुरुजी खुश झाले. त्यांनी त्याला बाण सोडायला सांगितले. पक्षाचा वेध घेऊन अर्जुनाने बाण सोडला. पक्षाचा डोळा छेदला. गुरुजी म्हणाले, तुझी बरोबरी करणारा धनुर्धर कोणीही नाही. इकडे बिचारा एकलव्य निराश होऊन घरी परतला. विचार करू लागला, मला धनुर्विद्या तर शिकायची आहे, काय करावे? विचार करता करता त्याला एक उपाय सुचला. त्याने गुरुजींची मातीची मूर्ती तयार केली. मूर्तीची भावपूर्ण पूजा केली आणि गुरुजींची आज्ञा घेऊन सण 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 करत बाण सोडला. नेम बरोबर लागला. एकलव्याच्या आनंदाला पार राहिला नाही. तो आता आनंदाने दररोज नियमितपणे नवे नवे पाठ शिकू लागला. अत्यंत निष्ठेने आणि जिद्दीने त्याचा सराव सुरू होता. थोड्याच दिवसात तो धनुर्विद्येत पारंगत बनला. एक दिवस नेहमीप्रमाणे एकलव्य धनुर्विद्येचा सराव करीत होता. इतक्यात लांबून एका कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. त्यामुळे त्याचे ध्यान विचलित होऊ लागले. एकलव्याला आपण शिकलेल्या विद्येची चाचणी घ्यायची होती. त्याने लहान लहान बाणांची एक जुडी बनवली. मध्ये मोठा बाण ठेवला आणि त्याने बरोबर नेम धरून बाण सोडला. सू करत निघालेला बाण भुंकत असणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात असा घुसला की कुत्रा आपले तोंड बंद करू शकला नाही. भुंकण्याचेही तो बंद झाला. त्याला काही इजा झाली नव्हती. तो परत फिरला. हा कुत्रा पांडव कुमारांचाच होता. आपल्या कुत्र्याची ही दशा पाहून तो निराश झाला. अर्जुन तर फारच निराश झाला. अर्जुनाने धावत जाऊन गुरुजींना ही गोष्ट सांगितली. गुरुजी आणि राजकुमार एकलव्याकडे गेले. एकलव्याने गुरुजींना प्रणाम केला. गुरुजींनी एकलव्याला ओळखले. त्यांनी एकलव्याला विचारले, तुझा गुरु कोण आहे? ही विद्या तुला कोणी शिकवली? बाजूचाच द्रोणाचार्यांचा पुतळा दाखवून एकलव्याने गुरुजींना सर्व कथन केले. गुरु द्रोण सर्व काही समजून चुकले. भविष्यात तो अर्जुनाला मागे टाकील हे त्यांनी जाणले, पण हे होता कामा नये. विचार करून करून ते एकलव्याला म्हणाले, माझी गुरुदक्षिणा दे. मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा कापून दे. डोळ्याची पाती लावण्यापूर्वीच एकलव्याने आपली कट्यार काढली आणि अंगठा कापून गुरुजींच्या चरणी अर्पण केला. द्रोणाचार्य मनात म्हणाले, धन्य धन्य एकलव्या आणि धन्य तुझी गुरुभक्ती.